वळूया पुढील बातम्यांकडे। भारतीय सुरक्षा यंत्रणांनी मलेशियामध्ये फरार असलेल्या 3 भारतीय गँगस्टर्सना पकडून त्यांना भारतात परत आणलं आहे। हे तिन्ही गँगस्टर सध्या पोलीस कोठडीत आहेत, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली। जसप्रीत सिंग, अजय सिंग आणि पवनदीप सिंग हे फरार गुन्हेगार बम्बिहा गँगशी संबंधित आहेत। त्यांच्यावर खंडणी, सीमापार शस्त्रास्त्र तसंच अंमली पदार्थांची तस्करी आणि लुधियाना इथं हाणून पाडलेला ग्रेनेड हल्ला यासारख्या अनेक गुन्ह्यांचे आरोप आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षित भारत या संकल्पनेअंतर्गत देशाच्या यंत्रणांनी केवळ 2026 मध्येच 51 कुख्यात गुन्हेगारांना भारतात परत आणण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे, असं मंत्रालयानं म्हटलं आहे। नागपूरमधल्या गोधनी गावातल्या जलप्रक्रिया प्लांटमधून क्लोरीन गॅसची गळती झाली। यामुळे परिसरातल्या लोकांना श्वास घेण्यात त्रास होऊ लागला। यापैकी 40 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं। या सर्वांची प्रकृती स्थिर आहे। रात्री 1च्या सुमाराला प्लांटमधल्या 900 किलोमीटर क्षमतेच्या क्लोरीन गॅस सिलेंडरमधून क्लोरीनची गळती सुरू होऊन आजूबाजूच्या वस्तीत तो पसरला। घटना घडताच 200 मीटरपर्यंतचा परिसर रिकामा करण्यात आला। महापालिकेचा अग्निशमन विभाग, OCW आणि NDRFचा चमूही घटनास्थळी दाखल झाला। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। क्रांतिकारक